मी खूप दिवसांनी व्लॉग करते आहे. कारणही तसं स्पेशल आहे. आज आम्ही आलो आहोत स्कॉटलंडला. काल आम्ही ग्लासगोला आलो आणि आज आम्ही एक दिवसाचा टूर घेतला आहे जो आम्हाला सगळीकडे फिरवून आणेल. जशी लेक डिस्ट्रिक्टची ट्रिप झाली होती तशीच ही एक स्कॉटलंडची ग्लासगोची ट्रिप होईल छानपैकी. आज सकाळी आम्ही निघालो 7-7:30 वाजता आणि हा आमचा पहिला स्टॉप आहे लॉख लोमंड. लॉख लोमंड नावाचं एक सुंदर आणि खूप मोठं, एकदम माझा हात थरथरतोय कारण खूप थंडी आहे, वारा आहे. खूप मोठं 600 फूट खोल असं छानपैकी एक तळं आहे आणि हे खूप प्रसिद्ध आहे. इथे लोक येतात बघायला कुठून कुठून. निसर्ग सौंदर्य भरपूर आहे. या तळ्याचं हे पहिलं दर्शन लॉख लोमंड. माझा हात थरथरतोय, तो वाऱ्याने थरथरत नसून थंडीने थरथरतोय. ही आहे पहिली झलक स्कॉटलंडची. बाकी आता टूरमध्ये पुढे काय काय दिसेल ते मी दाखवीनच. शमिका आणि शंतनू दिसत आहेत का? मला दिसत आहेत. आत्तापर्यंत खरं सूर्य होता, मला छान वाटत होतं आणि आता अचानक सूर्य गेला ढगाळ आणि वारा व्हायला लागला. मला इतकं थंड होतं आहे की माझे हात गोठायला लागलेत आता. त्याच्यामुळे तळ कितीही सुंदर जरी दिसत असलं तरी मी आता शूटिंग बंद करते. मगाच्या ठिकाणानंतर आता जवळपास आम्ही तासभर प्रवास केला आहे आणि स्कॉटिश हायलँड्समध्ये आम्ही आहोत. म्हणजे आता डोंगर चढायला आम्ही सुरुवात केली. मगाचं तळं खाली होतं अगदीच.
आणि आम्हाला खूप छान छान सिनरी दिसते. इथे दिसत असेल मागे दूरवर एक डोंगर आहे, त्याच्यावर अजूनही बर्फ आहे थोडंसं राहिलेलं. हिवाळा संपला आहे, पण स्कॉटलंड हा खूपच थंड हवेचा प्रदेश असल्यामुळे अजूनही काही आहेत हिवाळ्याचे भाग शिल्लक याच्यामध्ये दिसत आहेत. आता मी टूरमध्ये थोडीशी सरावले आहे. मगाशी मला खूपच थंडी वाजत होती, माझा हात थरथरत होता, तेवढा आता होत नाही आहे. ऊन पण आलं आहे, त्याच्यामुळे आता मला व्यवस्थित शूटिंग करता येतं आहे. इथे त्यांनी फोटो काढण्यासाठी म्हणून 10 मिनटं फक्त गाडी थांबवली आहे. लॉक 2ला असं नाव आहे. लॉक म्हणजे तलाव. बऱ्यापैकी गर्दी आहे टुरिस्टची. दर 5-10 मिनिटांनी बाहेरचं दृश्य बदलत आहे. कधी असे बंजारा जमीन दिसते. माझा व्हिडिओ सुरू असताना शांतनूमध्येच सेल्फी काढतोय आणि मी व्हिडिओ शूट करता करता सेल्फीमध्ये आली आहे. समोर एक माणूस दिसतोय ज्याने स्कॉटिश ड्रेस घातलेला आहे, जो आपल्याला स्कर्टसारखा दिसतोय. बसमध्ये चढेल आता तो इथल्या लोकांचा ड्रेस आहे. छान दिसतंय पण एकंदर आभाळामुळे ना जास्ती मजा येते डोंगरांना आणि झाडांना. लॉक 2ला चला, जायची वेळ झाली. मी शूटिंग बंद करते. आमचा ड्रायव्हर जॉर्ज त्याने आत्ता इथे गाडी थांबवली फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी. हा जो डोंगर दिसतोय, हा डोंगर स्कायफॉल नावाच्या एका इंग्लिश सिनेमामध्ये, जेम्स बॉन्डचा सिनेमा आहे, क्लायमॅक्सला वापरला आहे. तर त्याचं शूटिंग इथे झालं आहे. त्याच्यासाठी त्यांनी इथे गाडी थांबवली लोकांना फोटो काढायचे असतील तर त्या स्कायफॉलमध्ये जर कोणी बघितली असेल ती मूवी, तर जेम्स बॉन्ड जेव्हा मॅडम एमला भेटायला जातो तेव्हा त्याचं शूटिंग इथे झालेलं आहे. इथे म्हणजे इथे नाही, इथे त्यात हा डोंगर दाखवलेला आहे आणि तो अजून अनेक मूवीजमध्ये दाखवलेला आहे, ब्रेव्ह हार्ट्स आणि अजून कुठल्या. मला असं अंधुकसं वाटतंय की मी बघितलं आहे, पण मला पक्का आठवत नाही आहे. सगळीकडे डोंगर दिसत आहेत, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे. मला मागून शमिकाने आई म्हणून हाक मारली, पण शमिका दिसत नाही. काय गं शमिका? असा हा इथला नजारा आहे. जसं जसं आम्ही अजून वर चढत जातोय तसं अजून थंड होत जात आहे. आणि मी स्वेटर आणला असूनही का नाही घातला याच्यासाठी मी स्वतःला नावं ठेवते. मी जॅकेट घातलेलं आहे,
तेवढं पुरेसं नाही आहे. स्वेटरही असतं तर बरं झालं असतं. परत एकदा क्विक फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी गाडी थांबवली आहे. 1, 2 आणि 3 हे 3 माउंटन्स ऑफ ग्लेंको की गेंको ग्लेंको 3 माउंटन्स ऑफ ग्लेंको या 3 बहिणी आहेत. आणि मग त्याची काहीतरी त्यांनी गोष्ट पण सांगितली, पण त्यावेळेस मी पोहे संपले त्या चिंतेमध्ये असल्यामुळे मी ती गोष्ट ऐकली. ती काही हरकत नाही, म्हणून काही कमी सुंदर दिसत नाहीत ते. लोकांना फोटो काढायची खूप असते हाऊस, त्याच्यामुळे तो जिथे जिथे फोटो काढण्याला एक जागा आहे तिथे तिथे तो थांबवतो आहे. बाय द वे ही आमची बस आहे. खरंच इथले डोंगर खूपच सुंदर आहेत. खरं म्हणजे आम्ही हे असं काही अपेक्षित नव्हतं आम्हाला. खरं सांगायचं तर आम्हाला असं वाटलं होतं की लश ग्रीन हिरवं हिरवं सगळं झालं असेल, कारण आता थंडी गेली आहे, स्प्रिंग आला आहे, समर येणार आहे, सगळं छान असेल. तर तसं काही नाही आहे. आणि आम्ही विचार करत होतो की असं का असेल. म्हणून आमच्या लक्षात आलं की इथे अजूनही डोंगराच्या वरती बर्फ दिसत आहे आणि हे अजूनही बऱ्यापैकी गार आहे. याचा अर्थ की इथे हे सगळे बर्फाच्छादितच डोंगर असणार आहेत आणि हे बर्फ वितळल्यामुळे आता ते असे उघडे बोडके दिसतात. छान आहे ना. जरी झाडं बिडं नसली तरी मला एकंदर हा आवडला आहे. लँडस्केप वेगळा आहे, भव्य आहे. शमिका हाय म्हण. शमिकाचं डोकं दुखतंय कारण खूप थंड हवा आहे, त्याच्यामुळे असेल कदाचित. ही एक खूप इंटरेस्टिंग जागा आहे.
साधारण एक 400-500 वर्षापूर्वी स्कॉटलंडमध्ये टोळ्या राहायच्या वेगवेगळ्या ज्यांना क्लॅन्स असं म्हणतात. मॅकडोनल्ड हे सुद्धा एका क्लॅनचं नाव होतं, तसंच कॅम्बेल हे पण एका क्लॅनचं नाव आहे. तर मॅकडोनल्ड आणि कॅम्बेल्समध्ये एक भांडण झालं, ज्याची मी आता गोष्ट सांगत नाही, ज्याच्यामुळे सगळे मॅकडोनल्ड्स मारले गेले. पण ते कशा प्रकारच्या घरांमध्ये राहत असतील, तर हे असं एक घर त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. आणि या घरात हवा थंड असल्यामुळे फक्त माणसंच नाही तर जनावरं आणि माणसं दोन्ही एकत्र राहायचे. या घराच्या आत जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करते, पण आतमध्ये खूप अंधार आहे, काही दिसेल का मला माहीत नाही. छोट्याशा 2 खोल्या आहेत. त्या 2 खोल्यांमध्ये किती लोक राहत असतील हिवाळ्यामध्ये. आपल्याकडच्या ज्या कुडाच्या झोपड्या असतात ना, त्यांचीच मला आठवण आली. हे घर त्यांनी एक प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. आमच्याकडे जास्त वेळ नाही आहे, कारण आम्ही टॉयलेटला जाण्यात आणि कॉफी घेण्यात थोडा वेळ घालवला आहे. त्याच्यामुळे मी पटकन फक्त हे दाखवते. याचं छप्पर वर्ण आणि भिंती शेणाने सारवलेल्या आहेत, असायच्या म्हणजे पूर्वीच्या काळी. असं हे छोटंसं घर आहे, ज्याच्यात माणसं हिवाळ्यापासून बचाव होण्यासाठी माणसं जनावरं सगळे एकत्र राहायचे. तशीच मॅकडोनल्ड क्लॅनमधलं हे एक शिल्लक राहिलेलं घर आहे. बाहेर आली आहे आता आणि हा डोंगरांचा बॅकड्रॉप आहे. मला आता आवडायला लागले ते डोंगर बघून बघून. खरंच त्या काळी किती कठीण असेल तिथलं जीवन. जायची वेळ झाली आहे, पुढच्या स्थळी भेटूच. लॉक नेसची बोट राईड शूट करायचा हा माझा 3रा प्रयत्न आहे. पहिल्यांदा वरती गेले तेव्हा त्यांची खूप वेळ अनाऊन्समेंट सुरू होती. दुसऱ्यांदा इतका वारा होता की काही ऐकू येत नव्हतं, म्हणून मी आता वरनं खाली आली आहे आणि मी खिडकीतनं हे शूट करायचा प्रयत्न करते. अर्थात ती मजा नाही आहे जी वरनं आहे, पण तरीसुद्धा लॉक नेस हे फ्रेश वॉटरचं लेक आहे. 220 फूट खोल असं. आतमध्ये खूप वेगवेगळे स्पीशीज आहेत प्राण्यांचे, जे अजूनपर्यंत डिस्कवर झालेले नाही आहेत. त्या लॉक नेसची म्हणजे नेस तलावाची अशी दंतकथा आहे की ते त्याच्या आतमध्ये एक मॉन्स्टर राहतो किंवा क्रीचर राहतो एक, जो वर येऊन तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकतो. आत्तापर्यंत अनेक वर्ष अनेक वेगवेगळ्या देशातले लोक येऊन शोध घेऊन गेलेत, रिसर्च झाला आहे, त्यांना असं काही कोणी सापडलेलं नाही आहे.
पण ही दंतकथा पॉप्युलर आहे की लॉक नेसचा मॉन्स्टर आहे म्हणून इथे आतमध्ये पाण्यामध्ये. आमचा ड्रायव्हर जॉर्ज गमतीने म्हणत होता की तुम्हाला जर मॉन्स्टर दिसला आणि त्याचा फोटो तुम्ही काढू शकलात तर तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल. असं आहे लॉक नेस. खूप थंड आहे बाहेर, हवा आहे खूप, आणि ऊन नसल्यामुळे जितकी मजा यायला पाहिजे तितकी मजा येत नाही आहे. कारण सगळा वेळ ना खरं सांगायचं तर थंडीशी झटापट करण्यात, वाऱ्याशी झटापट करण्यात खर्च होतो. पण ठीक आहे, काहीच नाही पेक्षा काहीतरी. 50 मिनिटांची आमची राईड होती ही. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहे. मला वाटतं एक 10 मिनिटात आम्ही किनाऱ्याला पोहोचू. बोट राईड संपली आणि तिथे जे मला बोलताना आलं ते आता मी इथे बोलणार आहे. आम्ही बोटमधनं बाहेर आलो आहे आणि या जागेचं नाव आहे सेंट ऑगस्टस. लॉक नेसच्या आजूबाजूचा हा परिसर आहे आणि हे बघितल्यावर ना, खास करून हा भाग बघितल्यावर मला एकदम लवासाची आठवण आली. अर्थात हे लवासापेक्षा खूप जास्त सुंदर आहे. लवासाव्यांनी अशाच धर्तीवर बनवायचा प्रयत्न केला होता की हे मधनं एक असं पाणी वाहत आहे कॅनलचं आणि त्याच्या आजूबाजूला घरं वसली आहेत. तर हे तर खूपच सुंदर दिसत आहे. ही वेगवेगळी जी तळी आहेत ती एकमेकांना कनेक्टेड आहेत. ती कनेक्टेड आहेत या कॅनॉलनी. आणि हे जे काळं दिसतं आहे हे सगळे लॉक्स आहेत, म्हणजे गेट्स आहेत याची. ही गेटनी ते पाणी अडवलं जातं. आता ह्याच्या पलीकडे जे आहे ते दुसऱ्या मागच्या तळ्याचं बॅकवॉटर आहे, ते त्यांनी या गेटनी इथे बंद करून अडवलं आहे आणि इथून पुढे पुढच्या तळ्याचं सुरू झालं. अशी 3 की 4 गेट्स आहेत. आणि मी आता इथनं खरं चालत चालत जाते खाली आणि त्याच्या काठाला अशी ही सुंदर घरं आहेत. इतकं छान वाटतं आहे सगळं की जी 50 मिनटं बोट राईडमध्ये घालवली ती इथेच फिरण्यात घालवायला हवी होती असं वाटायला लागलं आहे. छोटी छोटी टुमदार घरे जी बाहेरनं खूप सुंदर दिसत आहेत. आय एम शुअर आतमध्ये ती छोटी असतील पण बाहेरनं बघायला फार छान वाटतं आहे. इथे समोर एक घर आहे. त्या घराच्या व्हरांड्यामध्ये एक अगदी म्हाताऱ्या आजी बसल्या आहेत. त्यांना किती छान वाटत असेल ना, किती मस्त दृश्य पाहायला मिळत आहे त्यांना रोज उठून. मला खरंच त्या आजींचा हेवा वाटला क्षणभर. शांत आहे सगळं, छान. असं वाटतं इथून जाऊच नाही, आता इथेच राहावं. बोटीत होता तेवढा वाराही इथे नाही आहे, त्याच्यामुळे बरं वाटतंय. हा आमचा लंचचा स्टॉप आहे. आता आमच्याकडे जे उरलंय ते आम्ही संपवणार आहोत खाऊन. वाहणारं पाणी किती सुदिंग वाटतं ना, आणि पाण्याचा आवाज सुद्धा. मला पण म्हातारपणी अशा एखाद्या घरात राहायला मिळालं तर.
मी बसमध्ये इतक्या डुलक्या खाते की डुलकीतनं जागे झाल्यावर मला असं वाटतं की अरे अजून चालूच आहे का आपली ट्रिप. हो, आमची ट्रिप अजून चालूच आहे आणि हा ट्रिपचा शेवटचा स्टॉप आहे. बाय द वे ही कार किती छान आहे ना. हां, तर शेवटचा स्टॉप आहे आणि आम्ही एका छोट्याशा छानशा खेड्यामध्ये आलो आहे. या खेड्याचं नाव आहे पिटलॉकरी. आणि जेव्हा ड्रायव्हर गाडी पार्किंगमध्ये लावत होता आणि पिटलॉकरीबद्दल सांगत होता, मला सारखं असं वाटत की खूप ऐकलेलं नाव आहे, ओळखीचं नाव आहे. अदरवाईज मला कुठलीच नावं ओळखीची नाहीत खरं तर. आणि मला एकदम क्लिक झालं. पु ल देशपांड्यांनी पिटलॉकरीबद्दल भरभरून लिहिलेलं आहे त्यांच्या अपूर्वाई, बहुतेक तरी अपूर्वाई पुस्तकामध्ये पिटलॉकरीवर बरंच पिटलॉकरीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते इथे राहिलेले आहेत या स्कॉटिश छोट्याशा गावात येऊन. तिथे तेव्हा त्यांनी खूप नाटकं वगैरे बघितली होती आणि इथले सालमन मासे पण प्रसिद्ध आहे, त्यांच्याबद्दलही त्यांनी लिहिलं होतं. आणि मला एकदम असं काहीतरी ओळखीचं काहीतरी माहिती असल्यासारखं झालं आणि मी बसमधनं उतरले. या गावामध्ये आता आम्ही फेरफटका मारतोय. जवळजवळ संध्याकाळचे 5:45-6 वाजायला आले. हा आमचा शेवटचा स्टॉप आहे. इथनं आता 2-2.5 तासांनी आम्ही ग्लासगोला परत पोचू आणि हॉटेलवर जाऊ. अशी आजची एकदम भरगच्च कार्यक्रम झाला दिवसभराचा. इथे मराठी ऐकू येते मला. उतरल्यावर एक माणूस मराठीत बोलताना दिसला. इवन ग्लासगोलाही मराठी बोलणारे 1-2 दिसले, म्हणजे कानावर आलं. मला खूप आश्चर्य वाटलं. असं हे पिटलॉकरी गाव छानसं छोटूसं. पण आता 6 वाजायला आल्यामुळे काय झालंय की दुकानं सगळी बंद होऊन गेलेली आहेत. गाव सुंदर असलं तरी आम्हाला दुकानांमध्ये फारसं कुठे जाता येत नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही फक्त असं शोकेसमधनंच बघतोय दुकानांच्या. खरं तर मला आता आवश्यकता आहे छान गरम गरम चहाची किंवा कॉफीची. बघूयात. तर असं हे छानसं पिटलॉकरी आणि आमचा हा छानसा टूर जो आता इथे संपवते आहे मी ब्लॉग. कारण आता काय आम्हाला फक्त 2-2.5 तास बसायचं आहे बसमध्ये आणि परत जायचं आहे. त्याच्यामुळे मला सांगण्यासारखं दाखवण्यासारखं विशेष काही राहणार नाही. किती छान आहे ना ही बोळ. या बोळीपाशी मी हा ब्लॉग संपवते. बाय.